हा ताई. काय हा ताई काय 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 करतोस तू ताई, हा? पाट्या. मूर्ख तुला मी काय सांगितलं होतं काय होतं की पुण्यामधल्या लोकांचा जरा आढावा घे आपल्या पार्टी सक्षम करण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास कर तर तू हे काय इथे चित्र काढत बसलायस पाट्या कसल्या टाकतोस काम करायला सांगितलं तर ताई या पुणेरी पाट्या आहेत, पुणेरी पाट्या. या अशा महाराष्ट्रात देशात इकडे तिकडे प्रसिद्ध नाहीत, जगभरात प्रसिद्ध आहेत. आणि तुला सांगतो आपल्या पार्टीची तत्व पण ना आपण अशी पाट्यांवर लिहूया, म्हणजे लोकांना ना जवळचं वाटेल सगळं. अच्छा ओके नाव आय गॉट इट एक मिनिट म्हणजे पुण्याच्या पाट्या जशा प्रसिद्ध आहेत तशी आपली तत्व सुद्धा प्रसिद्ध होतील हा. करेक्ट शाबास हा. लिवली हा. एक मिनिट हे काय चित्र. अरे मूर्खा तुला तत्व लिहायला सांगितले रे तू चित्र काढतोयस मला काही सुचलंच नाही काय लिहायचं, मग मी चित्र काढायला घेतली. अरे डोकं वापर ना डोकं बुद्धिमत्ता लागते नुसतं हेल्मेट साठी डोकं नसतं वापरायचं हा. त्या डोक्याचा जरा वापर करायचा असतो पकड लिह. मी काय म्हणतो ताई, हा आपल्या तत्वांना ना नाव देऊया. ताई नामा, ताई नामा, ताई नामा, काय बोलास तू ताई नामा. ताई नामा हा. वा काय नामा दिराळायस रे तू आय लव्ह यू पीए आय लव्ह यू ली कार्यकर्त्यांना फुकटचं खायला मिळणार नाही कंसात पैसे कंसात पैसे. पैसे तुमच्या मतांना घरी किंमत नसली तरी मला आहे त्यामुळे मत मलाच द्या स्विस बँकेत खातं असेल तर माझ्या पक्षात प्रवेश नाही माझ्या पक्षात सफेद झूट बोलणं आणि सफेद कपडे घालणं याला सक्त मनाई आहे माझा पक्ष सोडल्यास ओणवं उभं केलं जाईल अन्यथा कोंबडा केलं जाईल शाबास आता या सगळ्या पाट्या हा माझा ताईरामा अख्ख्या महाराष्ट्रभर असा प्रसिद्ध कर फेमस हा. पण ताई 6च पाट्या आहेत, त्या महाराष्ट्रभर कशा काय फेमस करू? अरे काय करू मी तुझं मंद अरे साधी गोष्ट आहे हे बघ या पाट्यांचे फोटो खींच और व्हॉट्सअप पे भेज समजा हा. अजून काय करता येईल जेणेकरून आपला प्रचार असा दणकेबाज होईल ताई आपण सभा घेतली तर? पण एक प्रॉब्लेम आहे रे काय ताई? सभेसाठी आधीच सगळे ग्राउंड बुक झालेत ना ग्राउंड लेवलच्या माणसांना कसं काय त्या सभेत आणता येईल मी करतो ना माणसं अरेंज. सगळ्या सभेत सेमच माणसं असतात, हा. कार्यकर्ते. नाही 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 वेड्या असे सारखे चेहरे सगळीकडे घेऊन नाही चालत रे लोकांना कळतं पब्लिक आहे बुवा ही सब जानती आहे असं नको काहीतरी वेगळी शक्कल लढवायला पाहिजे म्हणजे आपला प्रचार ना सतत लोकांवर असा हॅमर झाला पाहिजे म्हणजे व्हॉट्सअपवर युट्यूबवर फेसबुकवर सगळीकडे विशाखा 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 आपल्या पक्षाचं प्रश्नचिन्ह 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 असं चिन्ह सगळीकडे हॅमर झालं पाहिजे म्हणजे एखादं गाणं कसं आपण सतत गुणगुणत राहतो हा. आणि ते आपल्या तो हे, अरे हा वेड्या काय ताई काय? अरे गाणं आपल्या पक्षाचं गाणं बनवलं पाहिजे हा ताई आपण आपल्या पक्षाचं गाणं बनवूया. चल 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 म्हणून कुठे चाललास हे कोण काम करणार हा. कोण करणार मी करणार. मग चल लवकर या सगळ्या पाट्यांचे फोटो काढ व्हॉट्सअप वर भेज कळलं तोपर्यंत मी माझं काम करायला जाते मला माहितीये पुण्यातला एक माणूस जे माझ्या पक्षाचं गाणं मला तयार करून देतो त्या दिलेल्या आहुतींचा प्राण वंदे मातरम. साई वंदे मातरम वंदे मातरम. अरे सॉलिड 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 गाता तुम्ही मस्त मस्त नमस्कार नमस्कार यांना त्या यांचा नंबर दे, रेवतीचा नंबर दे. त्या क्लासला यायच्या ना तुम्हाला नाही नाही क्लास कसला गाण्याचा. मी त्याच्यासाठी नाही आले मी विशाखा हा मी पक्ष काढलाय महाराष्ट्रात फिरते मी समस्या बघत प्रॉब्लेम बघत तर मला ना आमच्या पक्षाची ना जिगल बनवायची काय म्हणायचे? आमच्या पक्षाची जिगल जिगल. जिगल जिगल जिंगल बेल तेच ना जिगल ते बनवायचं मग ते असतं ना शिवसेनाची आहे ना शिवसेना शिवसेना ते आहे ना तसं किंवा गाणं ते- जिंगल हा, जिंगल. काय तुला कळत नाही यार कसे थोडं खेड्यात राहतो ना आम्ही पुण्यात, त्यामुळे हा तर माहिती तर सांगा तुमच्या पक्षाची. माझ्या पक्षाची मी एकटी कार्यकर्ती मी एकटीच उमेदवार मीच सगळं होलसेल सब कुछ मैं
म्हणजे कशी मोठे सगळे पक्ष आहेत ना, रिमोट कंट्रोल वगैरे सगळं आपल्या हातात, माझ्या पक्षाचं असं आहे. तर महिलांवरचे अत्याचार, त्यांचं संरक्षण, परत राजकारणात त्यांचं नेतृत्व हवं, असं आमच्या पक्षाची हे धारणा आहे. गाणं चांगलं असलं पाहिजे, ते लोकांना ना असं हॅमर झालं पाहिजे की अब की बार मोदी सरकार, तर कसं हॅमर झालं तसं हॅमर झालं पाहिजे. म्हणजे प्रसंग आहे बाका आली विशाखा, हे खूप कठीण आहे, असं नको. असं अजून सोपं म्हणजे तुमचं ते गाणं कसं आहे की दमलेल्या, ते जरा सॅड आहे, सॅड नको, जरा असं मस्त असं प्रफुल्लित करणारं गाणं एखादं कुठलं आहे. सर राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का? हे पण सगळं बाई माझ्या पार्टी मध्ये घुसशील काय, असं काहीतरी. तुमच्या आवाजात करूया का? नाही नाही, तुम्ही तुमचं नाव यायला पाहिजे असं काही आहे? नाव तर आलं पाहिजे ना, नावासाठी तर सगळं चाललंय, नाव आलं पाहिजे. पैसा देणार म्हटलं नाव नको आपलं. ते कुठल्या चालीवर, डिपाडीवर. हे बघा, आधीच्या चालीवर परत गाणं करणारा मी माणूस नाही. तुम्हाला नंबर देऊ का मी? नाही कशा, दुसऱ्यांचे जे असे आपल्याच गाण्यावर वर्षानुवर्ष गाणी करतात त्यांचे देऊ? नको तसं नको. मग आपण नवीन करूया. हा नवीन. तुम्हाला माहिती आहे का, माझा मित्र आहे ना संदीप खरे, त्याच्याकडनंच आपण हे गाणं लिहून घ्यायचं ना. होय. त्याच्या आधी तुम्हाला त्याच्या 4 कसं असतं त्याचे, आमच्या सगळ्यांचं असं आहे ना, आमच्या सगळ्यांचं लहान मुलासारखं आहे की दिवा लागला तर मी हसीन, दिवा नाही लागला तर मी रुसीन, चिडीन, खट्टू होईन किंवा काही. आणि गंमत अशी असते ना की पहिलीतल्या मुलाला आणि देवघरात बसलेल्या देवाला दोघांनाही हे कळतं की दिवा लागला तर प्रकाश पडतो आणि दिवा नाही लागला तर अंधार असतो. आमच्या सगळ्या लोकांचं एवढंच म्हणणं की आम्हाला कारणं नको. तुम्ही कुठल्या पार्टीच्या आहात, तुमचं गाणं कुठलं आहे, तुम्ही कोणाबरोबर होतात, आता वेगळे आहात का, तुमचे धार्मिक वारसे, तुमच्या परंपरा, मला काही नको. मला गाणं नको. मला काय पाहिजे, बटन दाबल्यावर दिवा लागला पाहिजे. लावणार प्रॉमिस. दिवे नाही, दिवा लावणार आणि प्रकाश पाडणार. मग आपण विचार करू. ऐकवा बरं, 2-3 टाईप ऐकू का तुम्हाला? 1-2-3 प्रकार असे वेगवेगळे. आता आपल्याला शब्द विशाखा शब्द घालायचा ना आपल्याला त्याच्यात. आली विशाखा, शाखा म्हणल्यावर ते वेगळं वाटतं. पण आता एक स्लो गाणं आहे बघा, तसं तुम्हाला करायचं आहे का? अगदी विशाखा आली, नाही मग ते ह्याच्यासारखं वाटेल माहितीये का, प्रगती झाली, असं नको आहे ना. ते नाही, त्याला बोर वाटतं, तसं नको. ते असं उडतं पाहिजे. ही प्रगतीची वाट पहा विशाखा, विशाखा, ही प्रगतीची वाट आहा विशाखा, विशाखा, ही प्रगतीची वाट पहा विशाखा, विशाखा आली, विशाखा, विशाखा आली, विशाखा, विशाखा. हे चांगलं आहे. पण ते तू सुभेदार असं नाही बसणार. अरे ते पण टाकायचं होतं. आणि हा दुसरी गोष्ट एकदम महत्वाची, माझा पीए, त्याचं नाव पण गाण्यात आलं पाहिजे. म्हणजे विशाखा, सुभेदार आणि पीए. काय नाव पीएचं? विशाखाचा पीए काहीतरी नाव तर असेल. भाऊराव कुडबुड पडबद्रीकर. अण्णा मला वाटतं राहूच दे. सुभेदार ऐक मतदार होईल आमदार, सुभेदार, सुभेदार सुभेदार. मग ते भाऊराव सुभेदार वाटतं ना, उभं राहिले. विशाखा सुभेदार वाटलं पाहिजे. तुम्ही डायरेक्ट बोलण्यापेक्षा भाऊरावांना पाठवा ना, मला ते जरा सोपं पडेल. किंवा मी त्यांना व्हॉट्सअप करू का? चाल, व्हॉट्सअप करताय, पण मला नमुना तर दाखवा ना, काय साधारणतः असेल. नाही, आता माझी प्रतिभेची वेळ संपली. लंच टाइम आहे प्रतिभेचा, आता नको. प्रतिभा कोण? आमद आती है ना ऊपर से. हा काय? ऐका, आता आपण पुढच्या गाण्याकडे वळूया. हा, आपण एक काम करूया, आपण तुम्हाला खरंच शुभेच्छा माझ्याकडनं, आणि तुम्ही तब्येतीला जपा. हा, मी सांगते माझ्या पीएला. हा, धन्यवाद. मेघधारात धारात वीज मारत, हे चांगलं आहे. आत्ताचं हे पण चांगलं आहे. ह्याच्यावर शब्द येऊन तेवढं पाठवा, हे मस्त आहे. मी नंतर खरंच करतो. ओके थँक्यू. तुम्ही पाठवा, मी वाट बघते. थँक्यू. मला काय वाटतं माहिती का, पीए, पब्लिकशी जर बोलायचं असेल ना, तसं ह्याच्यावर बसून नाही बोलता येणार. मी ना या पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये जाते, या बस सेवेतून जाते. अगं ताई नकोय, तुला माहिती नाही पुण्याच्या बस कशा आहेत. नको खूप तेच गर्दी. मला माहिती करून घ्यायचंय. तू जास्त शहाणपणा करू नकोस. मला जर लोकांशी बोलायचं असेल ना, तर मला त्यांच्यामध्ये घुसायला हवं, कळलं? तर तू ये तुझ्या या प्रायव्हेट गाडीने, मी जाते माझ्या या लोकांच्या बस सेवेने, कळलं? हे जरा काढ.
काय नाही लवकर माझी बस सुटेल त्याची वेळ आहे त्या वेळेत मला पोहोचायला हवं हो ताई. चल, चल. ये तुझ्या या गाडीने मी जाते माझ्या या लाखाच्या गाडीने ताई माईक. हा दे अरे वा अरे चांगली का तुमची बस काय हो रोज खूपच बसनी मस्त प्रवास आहे करते? हो प्रवास करायला खूप मजा येते मजा येते दररोज एक मिनिट जरा इकडे लक्ष दे यांना प्रवासाला मजा येते आणि ते मागे सीटची बघ काय अवस्था आहे जरा बघ बघा बघ तुम्ही रोज किती वेळाचा प्रवास करता मी जवळजवळ 1.5 तासाचा प्रवास करते रोज दररोज. 1.5 तास प्रवास करते जाऊन 1.5 तास येताना 1.5 तासाचा दिवसातून माझा 3 तासाचा प्रवास असतो महिलांसाठी काही राखीव सीट बस मध्ये असतात बरोबर की नाही तुम्हाला बसायला मिळतं का बस राखीव seat? कधी स्त्रियांच्या जागेवर पुरुष बसलेले असतात पण त्या स्त्रियांना जागा सुद्धा देत नाही पण मग बघत उठवत नाही पण तुम्ही आमची जागा आहे, उठा म्हणून काही भांडणं करतात मग त्यापेक्षा झंडट कशाला ना मागे म्हणून मग आम्ही नाही बोलत हा मग ते दाखवायचं ना फक्त महिलांसाठी दाखवत नाही बघू आता इथून पुढे ट्राय करू ट्राय नाही करायचं करायचं. ट्राय नाही करायचं करून दाखवायचं बस एकदम हलक्या क्वालिटीचे काही सीट्स वगैरे बरोबर नाही आवाजच जास्त करत असतात म्हणजे साधारणतः राजकारणासारखं आहे आवाज जास्त काम कमी नाही का किती वर्ष बसने प्रवास करताय मामा 4 वर्ष झाले 4 वर्ष बसच्या संख्यांबद्दल काय म्हणाल वेळच्या वेळेला बस सोडत नाहीयेत असं आता मी कॉलेजला पिऊन म्हणून आहे कधी कधी एवढा जीव होतो की पूर्ण 1.5 तास लागतो म्हणजे रोज बसला उशीर झाल्यामुळे यांना शिक्षकांच्या सगळ्यांच्या बोलण्या खाव्या लागतात ओ ग तरी किती ग त्रास आहे खरंच रोज बसनी प्रवास करता हो करतो हा वडगाव बुजुर्ग कुठे जायचं वडगाव वडगाव बुद्रुक द्या तिकीट तिकीट आम्ही बोलतोय सुट्टे नाही ना हा सगळ्यात मोठा हा एक मोठा प्रॉब्लेम सुट्टी नाही मग आता आम्ही असं ऐकते की खरं आहे का की जसं पुणेकरांना स्वतःचं मत असावं लागतं तशी एक 2 व्हीलर पण असावी लागते आ? हो मेन म्हणजे बसेस वेळेवर येत नाही त्या बसमध्ये इतकी गर्दी असते की शाळेची मुलं सुद्धा पहिल्या पायरीवर उभी असतात ऐक म्हणजे लहान लहान लेकरं हो. सुद्धा आपण आणि पायऱ्या उतर- पायऱ्यांवर प्रवास करतात आणि किती उतरताना- वाईट अवस्था आहे पूर्वी पण बसेस चालू केल्या होत्या ॲटॉमिक डोअर्स होते त्याला पण काय उपयोग नाही नंतर काही दिवसांनी ते खराब झाले ते बंद पडले लोक चढायची तशी पुढनंच चढतात पुढनंच उतरतात एका तरी राजकारण्या माणसाने या खड्ड्याच्या चाललेल्या प्रवासात सहभागी व्हावं सगळ्यांबरोबर आणि हा प्रवास करावा म्हणजे कळेल ना की पब्लिक ट्रान्सपोर्टची काय वाताहत लागली आहे आपल्याला कायमच घंटा बेल वाजवून थांबवणारे बस आणि सतत बसमध्ये असणारे आले आमचे कंडक्टर भाऊ यांना विचारते नमस्कार दादा किती वर्ष झाली नोकरी करताय 25 वर्ष 25 वर्ष झाली नोकरी करताय रोज हाडं खिळखिळ तुमची पण होत असते ना? होतात हा. बसचे थोडं जरा प्रॉब्लेम म्हणजे कसं गाड्या बंद पडतात थोड्या आमच्या थोड्या इकडे तिकडे आपले जे ड्रायव्हर काका आहेत ना वाहन चालक त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूया त्यांना विचारूया काय काय त्रास होतो काय किती वर्ष बस चालवत आहे गेले 24-25 वर्ष झाली हा 25 वर्ष 25 वर्ष बस चालवत आहे कसं वाटतंय बस ड्राईव्ह करताना ड्रायव्हिंग करताना खूप त्रास आहे हो हा, हे उलटे येणारे ट्रॅफिक हा, आणि रिक्षावाल्यांचा त्रास हा. खूप त्रास होतो ड्रायव्हिंग करायला एमटीची ड्रायव्हिंग म्हणजे तारेवरची कसरत पण गाड्यांची कंडिशन नाही बरोबर कुठली बी गाडी कंडिशन नाही कंडिशन मध्ये नाहीये कुठल्या पण गाड्या नाही ना का बरं सर्व्हिसिंग नीट केली जात नाही काय आता प्रशासनालाच माहिती स्पेअर पार्ट नाही म्हणतात आमचं काम फक्त आहे ते चालवणे ते म्हणतात चालवायचे तर चालवा नाही तर घरी जावा बंद ठेवा असं म्हणताय प्रत्येक गाडीचं काय क्लचचं काम आहे जास्तीत जास्त टाटाच्या गाडीचं गिअर पडत नाही स्टेअरिंग हार्ड काही प्रॉब्लेम आहे पण मग चांगल्या गाडीवर एखाद दिवशी हात साफ करायला मिळालं तर मजा वाटते ना मजा वाटते खूप बरं काय, वाटतं अशी समाधान एखादी वाटतं गाडी आली काम का हो? अजून तर नाही आली आता एवढ्यात तर नाही आली 5-10 वर्ष या 4-5 वर्षात एकही चांगली गाडी नाही हातात नाही आली नाही, नवीन गाडी नाही आली उफ, बापरे दमले मी हा भयंकर प्रवास आहे बसचा कसं काय हे लोक रोज प्रवास करतात पुणेकर हॅट्स ऑफ आहात तुम्ही माझा बस स्टॉप आला का आत हो इथे नका उभं राहा रे लहान लहान लेकरांनी आत जायचं आत ऐ गं. आय 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 ओ सुकसुक आय, सुकसुक आय, आय. काय मग फिटली का हौस पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरायची हो रे हा सांगत होतो नको जाऊ कंबरटा मोडल्या ना हो रे अरे खिळखिळी झाली असती अरे जाम माझं कंबोट मोडलं हाडं खिळखिळ झाली पाठ दुखायला लागली पाय दुखले पोटऱ्या भरून आले कर्कश आवाज आणि बघ कान किटले माझे तो ब्रेकचा आवाज किती
किती आवाज शी, शी, शी. तरी म्हणत होतो नको जाऊ. इथे काय आपल्यासारखं बेस्ट नाहीये सगळं. अरे मग वाईट आहे वाईट. भूक लागले का? भूक आ? भूक हो. लागले ना? चला मग इथे नाही मिळणार आहे सगळं आपल्याला. चला. ए परत बोल हे. बोल परत बोल. ताई चला. हा कसं बोलायचं माझ्याशी? ताई चला. हा सॉफ्ट बोलायचं. सॉफ्ट कळलं ना? बोल चल ताई. ताई चल. बस आता. गणपती बाप्पा मोरया. आली विद्या. चर्चा तर होणारच.